वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय हो नमः पार्वतीपते हर 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 महादेव श्री ज्ञानेश्वर महाराज की जय हो निवृत्ती दादा ज्ञानदादा सोपान काका मुक्ताबाई पैठणला आले आणि पैठणला आल्यानंतर सर्व ब्राह्मण मंडळी आले कुठे कृष्णाची पंत देवकुळे यांच्या घरी आळंदीच्या धर्मपंडितांनी दिलेलं पत्र दाखवलं कृष्णाची देवकुळेंनी ते पत्र घेतलं सर्व ब्राह्मणांच्या घरी गेलेले सर्वांना सांगितलं अरे त्यांच्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा घेतली आता ते शुद्धीपत्र मागण्याकरता आलेले कृष्णाजी पंत देवकुळे यांनी सर्व ब्राह्मण मंडळीला एकत्र केलं आणि सर्व ब्राह्मण मंडळीला एकत्र केल्यानंतर ब्राह्मण मंडळी तरी सुद्धा द्वेषच करू लागली बाबा अहो यांच्या आईवडिलांनी अगोदर लग्न केलं आणि नंतर संन्यास घेतला संन्यास चुकून दिला आणि पुन्हा गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केला पुन्हा पत्नीचा संग केला नंतर ही मुलं झाली धर्मशास्त्रामध्ये याचं प्रायश्चित्त सुद्धा नाहीये कृष्णाजी पंत देवकुळे बोलू लागले की धर्माचं प्रायश्चित्त तर त्यांनी घेतलंय त्यांच्या आई वडिलांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिलेली आहे शेवटी धर्मसभा भरलेली आहे आणि त्या पैठणला धर्मसभेमध्ये ब्राह्मण अगदी तिरक्या नजराने मत्सराच्या नजरेने या चारही भावंडाकडे बघू लागले चेष्टा करू लागले टिंगल करू लागले एका ब्राह्मणाने विचारलं का रे तुझं नाव काय निवृत्ती दादांनी सांगितलं माझं नाव निवृत्ती आहे निवृत्ती शब्दाचा अर्थ तरी तुला कळतो का अरे निवृत्ती म्हणजे काय हे तरी तुला उमजलं का कळतं का तुला म्हणे निवृत्ती नाव ठेवलंय तुझं नंतर ज्ञानदादाकडे पाहिले तुझं नाव काय रे
माझं नाव ज्ञानदेव. वारे वा शहाणा, अगदी देवांचा सुद्धा देव झालास आणि अगदी स्वतः लगेच ज्ञानाचा देव समजतोस. थोडीशी तरी तुला ज्ञानाची काही आहे का कोडी? थोडीशी तरी तुला ज्ञानाचा पत्ता आहे का? बघा तुम्ही कसं बोलत होते लोक, जे ज्ञान शिरोमणी महाराज. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञान ओबा माझा. म्हणे ज्ञान ज्ञान ज्ञान. कशाचं ज्ञान देव रे? तुझं नाव काय रे? मी सोपान. सोपान शब्दाचा अर्थ तरी तुला कळतो का? अरे सोपान म्हणजे शिडी. ज्या शिडीने मनुष्य वर जातो, ऊर्ध्व गतीला जातो. परमार्थामध्ये उंची गाठावं लागते. ती उंची गाठण्यासाठी साधक अवस्थेमध्ये काही साधना कराव्या लागतात. हे तुला कळतं का? म्हणे नाव ठेवलं सोपान. सोपान देव काहीच बोलले नाही मला. सगळी धर्मसभा नावं ठेवत होती. चिमोठी मुक्ताई तर लई लहान होती हो. त्या मुक्ताईकडे पाहून तिला सुद्धा सोडलं नाही हो या समाजाने. तिच्याकडे पाहून सुद्धा बोलायला लागले, तुझं नाव काय? मुक्ताई. मुक्त शब्दाचा, मुक्तीच्या शब्दाचा अर्थ कळतो का? काही बोलली नाही. ती लाजली. ज्ञानदादा निवृत्ती दादांच्या पाठीमागे लपली. किव येऊ लागली महाराज. पण कृष्णाजी पंत देवकुळींचं एकट्याचं तरी काय चालणार? मध्येच एका ब्राह्मणाने विचारलं, अरे तुम्हाला धर्मामध्ये फक्त प्रवेश देण्यासाठी किंवा प्रवेश घेण्यासाठी तुमची धडपड चालली. पण धर्मसभेचा निर्णय असा आहे की तुम्हाला फक्त भक्ती करण्याचा फक्त अधिकार नाही. बाकीचा कर्मकांड करण्याचा, विधी करण्याचा, वेदाच्या रुचा बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही. पण नवविधा भक्तीमध्ये वंदन भक्तीचे मात्र तुम्ही अधिकारी आहात. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. या वंदन भक्तीचे तुम्ही अधिकारी आहात. तुम्हाला भक्ती करता येईल. एवढं म्हटलं धर्मसभा तरी सुद्धा निवृत्ती दादांना आनंद झाला. निवृत्ती दादा म्हटले बरं झालं. आम्हाला फक्त भक्तीचाच प्रचार करायचा आहे. आम्हाला भक्तीचा प्रसार करायचा आहे. बाकी आम्हाला दुसरं काही नाही करायचं. निवृत्ती दादांना आनंद झाला. बाकी आपल्याला नको काही कशाचा अधिकार. भक्तीचा अधिकार दिलाय ना, बस भरपूर झालं. निवृत्ती दादा ज्ञानदादांकडे पाहतात, जाऊ दे आपलं काम झालेलं आहे. पण बाकीचं मात्र द्वेष मात्र त्या ब्राह्मणांच्या डोक्यात होताच. एका ब्राह्मणाने मधीच डोकलं, तुम्ही अगदी वेदाची भाषा करता, वेदातील रुचा अगदी बोलता आणि वेदाचे अर्थ सांगायला निघाले. ज्ञानदादा बोलायला लागले, भक्तीचा अधिकार तर सर्वांना सारखाच आहे ना. तो परमात्मा तर सर्वांच्या हृदयामध्ये सारखाच आहे ना. वासुदेवं सर्वमिती. तो भगवान वासुदेव सर्वांच्या अंतःकरणामध्ये आहे ना. ज्ञानदादा बोलायला लागले आणि तो ब्राह्मण आणखी भडकला. वारे वा शहाणा, मला अक्कल शिकवतोस? सर्वांच्या हृदयामध्ये राहणारा आत्मा तो आणि तुझा आत्मा सगळा सारखाच आहे का? हो सारखाच आहे ना. अरे मग माझ्यामध्ये जो आत्मा आहे तो तुझ्यामध्ये आत्मा सारखाच आहे का? हो देव बाप्पा, तुमच्यातला आत्मा माझ्यातला आत्मा सारखाचे. नवे नवे चराचरातील या क्रीडा मुंगीतला आत्मा आणि आपला आत्मा सारखाच आहे. एकाच परमेश्वराचा अंश आहे. ममई अंशो जीवलोके जीवभूता सनातना मनःष्टानि इंद्रियानि प्रकृतिस्थानि कर्षति. ज्ञानदादा शांततेने बोलत होते, पण ब्राह्मणाची चीड मात्र कमी झाली नाही. ब्राह्मणांनी पाहिलं महाराज, एक रेड्याची म्हशीची झुंड चालली होती. त्याच्या पाठीमागे एक रेडा होता आणि तो रेडा आणि तो रेडा रस्त्याने चाललेला असताना त्या रेड्याकडे त्या ब्राह्मणाची नजर गेली आणि तो ब्राह्मण बोलू लागला. स्वतःला ज्ञानेश्वर म्हणतो ना, स्वतःला ज्ञानदेव म्हणतो ना, मग खरं सांग, तुझ्या मधला तो आत्मा आणि या रेड्या मधला आत्मा सारखाच आहे का? ज्ञानदादा म्हणे निश्चितच माझ्यातील आत्मा आणि या रेड्यामधील आत्मा सारखाच आहे.
ब्राह्मण लगेच मध्ये बोलायला लागला, म्हटले मग या रेड्याला जर आम्ही मारलो तर तुला लागेल का? ज्ञानदादा बोलायला लागले, नक्कीच मला लागेल. ब्राह्मणाने इकडं तिकडं पाहिलं, महाराज बाजूला पडलेलं एक आसूड होता. पटकन गेला त्या ब्राह्मणाने आसूड आणला आणि त्या रेड्याच्या पाठीवर मारायला सुरुवात केली. सपासप तो ब्राह्मण त्या रेड्याच्या पाठीवर आसूड मारत होता. ज्ञानदादांच्या पाठीवर मात्र वळ उमटत होती. ज्ञानदादांनी कळवळून अगदी खाली बसून घेतलं आणि निवृत्ती दादा जवळ आले आणि निवृत्ती दादा ज्ञानदादांना उठवतायत आणि सगळ्या धर्मसभेला सांगतायत, थांबा थांबा, आता रेड्याला मारू नका. तुम्हाला कळत कसं नाही? कृष्णाजी पंत देवपुळे म्हणायला लागले, अहो माझा ज्ञानदादा सांगतोय ना, त्या रेड्यातील आत्मा माझ्यातील आत्मा एकच आहे. बघा ना बघा ना, माझ्या ज्ञानेश्वराच्या पाठीवर देखील वळ उमटले. तुम्ही मारलं रेड्याला, परंतु वळ पुढे उमटले हो, माऊलींच्या पाठीवर उमटले. माऊलींच्या पाठीवरील वळ सर्वांनी पाहिले माझ्या. आणि सगळं धर्मसभा भोया उंच करून पाहायला लागले माझ्या. कोणी डोळे फाडून पाहायला लागले. ब्राह्मणाला वाटलं आपण स्वप्न पाहतो का? अनेक ब्राह्मणांनी एकमेकाला चिमटे घेतले मध्ये. आपण स्वप्न तर नाही पाहत ना. एकाने तर आसूड घेतला, त्या आसूड मारणाऱ्याच्या हातून त्याने घरचा बायकोचा राग त्या व्हायच्यावर काढला. रेडर जोरात आसूड मारला, परंतु तो आसूडाचा वळ मात्र ज्ञानदादांच्या पाठीवर उमटला. शेवटी ब्राह्मण थक्क झाले, म्हटले बापरे, काहीतरी चेटूक दिसते. हे ज्ञानदादा उठले आणि बोलायला लागले, हे चेटूक नाही आणि भानामती नाही, काहीच नाही. मला फक्त तुम्हाला हे दाखवायचं होतं की त्याचा आत्मा आणि आपला आत्मा एकच आहे. ब्राह्मणाचं याच्यावरही मन थांबलं नाही. तो म्हटला, मग तू जशा वेदातल्या रुचा बोलतो तसं तर वेदातल्या रुचा या रेड्याला येतील का? ज्ञानदादा शांततेने बोलायला लागले, का नाही येणार? अरे जसं मी वेद बोलू शकतो ना, तसा हा रेडा देखील वेद बोलू शकतो. आणि काय कृपा महाराज ज्ञानदेवांनी. ब्राह्मणाने सांगितलं, मग त्याला वेद बोलायला लाव. ज्ञानदादांनी रेड्याकडे पाहिलेलं आहे. ज्ञानदादांनी रेड्याकडे पाहिलं आणि रेड्याच्या मस्तकावर हात ठेवलेला आहे. जवळ आहे ना, जवळ असं पाठ नाही करू प्रेक्षकाचं. आणि ज्ञानदादांनी मस्तकावर रेड्याचा हात ठेवलेला आहे. आणि हात ठेवता क्षणी महाराज रेडा त्याच्या मुखातून वेद बोलू लागलेले. वेदाचं पहिलं विधान, पहिलं वाक्य, श्रुतीचं पहिलं वाक्य आहे. आणि तो रेडा बोलू लागला, रेड्याच्या मुखातील ओंकाराचा पहिला अक्षर 3.5 मात्रा आऊट मात्रा रेड्याच्या मुखातून आली. आणि महाराज तो ध्वनी ऐकला. सर्व पैठणकरांनी, सर्व ब्राह्मणांनी, सर्व पैठण दुमदुमून गेलेलं आहे त्या ओंकाराच्या ध्वनीने. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहि तेजस्विनावदितमस्तु मा विद्विषावहि. ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. रेडा जेव्हा वेद बोलू लागला, असे हे वेदाचा श्लोक म्हणू लागला ना, रुचा गाऊ लागला, सगळे ब्राह्मण एकमेकाकडे पाहता. म्हटले काय पाहू राहिलो आपण, काय चमत्कार पाहतोय? अरे हा रेडा वेद बोलतोय, कसं काय शक्य आहे? नाही म्हटले, आपण स्वप्न पाहतोय, काही भानामध्ये तर नाही. महाराज सगळे एकमेकाच्या तोंडाकडे पाहायला लागले. काही ब्राह्मणाने डोक्याला हात लावून घेतला. म्हटले आपल्याकडनं पाप घडलं. अरे हे साक्षात भगवंत आहेत. म्हणले या भगवंताचा आपण अपमान केला. हे कुठं फेडणार आपण हे पाप? काही ब्राह्मण मोठमोठ्याने रडायला लागले आणि ज्ञानदादांच्या चरणावर मस्तक ठेवायला लागले. म्हटले माफ करा आम्हाला ज्ञानदादा, माफ करा. जेव्हा ज्ञानदादांनी महाराज त्या रेड्याला थांबायला सांगितलं, तेव्हा तो रेडा थांबला. नाही तर रेड्याच्या मुखात वेदाचे श्लोक यायला लागले.
ज्ञानदेव